का गेला नाही, का दिला नाही? त्याचं कारण असं आहे, तरुणांना नुसतं ते मोबाईल लावतो व्हॉट्सअप, इकडे वडन तिकडे फाड, तर त्याच्यामुळं आम्ही स्वतः तिथं तर त्याच्यामुळं मी स्वतः आम्ही जी कलाकारी आमच्यावाली सगळी जाणकार मंडळी आहे आणि जाणकार मंडळी असल्यामुळं पोरांच्या हातात ती कुलीत देऊन गाव पिटून घ्यायचं नाही या माणूस असल्यामुळं आम्ही स्वतः अजूनपर्यंत ते लावून धरलंय, टिकून धरलंय. गेले 40 वर्ष आम्ही स्वतः ह्या यात्रेच्या प्रतिक्रियामध्ये आहे आणि ती यात्रा सातत्याने आतापर्यंत कधी मारामारी हाणाहाणी अमकं तमकं कुठलंही काही गालबोट लागू दिलं नाही. हे आमची खरी खाती आहे. तुमच्या गावामध्ये ही लोक जे तमासगीर मंडळी आहेत, हे प्रत्येक भागातून वेगवेगळ्या याच्यामधून आलेल्या असतात, परिस्थिती झुंजलेल्या असतात. बरोबर. तर तुमच्या गावामध्ये आल्यानंतर ते तुमची कला सादर करतात. त्या कला सादर करताना तुम्ही त्यांची सेवा कशी करता? सेवा म्हणजे त्यांची राहण्याची सोय कशी करता, काय कसं करता? आमच्याकडं कलाकाराला पहिलं बऱ्याच वेळा असं व्हायचं की आम्ही त्यांना जेवण द्यायचो आमकं तमकं, पण 2 वर्षापासून आम्ही तो पायंडा बदलून टाकला. आम्ही ठरवलं कलाकाराला बिजेगिरी काय द्यायची, 10 रुपये द्यायची का 20 रुपये द्यायची, परंतु त्यांचं जेवणाच्या याच्या भानगडीत पडत नाही. आता आम्ही एकच ठरवलंय, कलाकारांना टँकर पाण्याचा द्यायचा, कलाकारांना राहायची सोय एकदम व्यवस्थित द्यायची, त्यांना कुठेही गालबोट लागणार नाही, त्यांचं कुठेही कणातीला कुणी धक्का लावणार नाही. ही जबाबदारी आम्ही एवढी 2-3 गोष्टीची पार पाडतो. तमाशामध्ये कुठेही हेळसांड होणार नाही यासाठी आम्ही स्वतः कटिबद्ध उभं राहतो, जेणेकरून कुठल्याच प्रकारचं गालबोट लागणार नाही ही काळजी सातत्याने आपल्या गावचे कार्यकर्ते सर्वच घेतात. आणि चालू असताना काय होतं की बरेचदा गावकरी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त असतात आणि जे तुम्ही निवडलेले जे कार्यकरी असतात ते पण त्याच्यामध्ये व्यस्त असतात. मग ज्यावेळेस कधी कधी भांडणं होतात, कधी कधी काही लोक पडतच घुसतात मागच्या साईडनी, असे कोण होतात, त्यावेळेस तुम्ही नियंत्रण कसं साधता त्याच्यावर? त्यावेळेला मी स्वतःचा असतोय. मुद्दा असा आहे इकडे बा, आम्ही टायमिंग करार लिहिताना सांगतो, तमाशा 9:30ला चालू झाला पाहिजे, हा टायमिंगला 9:30ला नारळ फोडला की तमाशा सुरू, किती लोक आली इकडे जायचं नाही. मुद्दा असा आहे, कोण गडबड करायला ए गबस, ही भूमिका असते. तिथे कार्यकर्ते सर्वच असतात असं नाही. आमच्या गावामध्ये पद्धत आहे, काही गावांनी यात्रा असते आणि आमच्या गावामध्ये जत्रा आहे. जत्रा म्हणजे मटण दारू सगळं, आणि म्हणून सगळेच कार्यकर्त्यांना येणे शक्य होत नाही. परंतु मी थोडा माळकरी असल्यामुळं आणि काही बरेच कार्यकर्ते आमचे स्टीममध्ये माळकरी आहेत आणि म्हणून मग आम्ही 10-5 जण जमलो की अगदी जिथल्या तिथं ते काम फिट करतोय. असं एकंदरीत गावाचं गणित आहे. बरोबर. तुमची जत्रा आहे, मला जत्रेला तुमच्या यायला आवडेल. आमच्या इकडे यात्राच भरते, त्याच्यामुळे मला असं काही मटण बिटन खायला भेटत नाही, पण पुढच्या यावर्षी नक्की या जरूर. धन्यवाद. तुमची ती प्रतिक्रिया खूप सुंदर दिली आणि तुमच्या असे ते तडफदार खरंच तरुण वर्गावर तुमच्यासारखे एक नेतृत्व असं पाहिजे की त्याच्यावर ते वचक ठेवत किंवा ते नियंत्रण ठेवत. आम्ही ते अजूनपर्यंत ठेवलंय. धन्यवाद.